Sergio, Father Roberto, Father Francisco या सुवार्ताच्या संपादकांनी जी मशागत केलेली आहे त्याला द्यायला हवी. पण त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला हवं की त्याही आधी 50 वर्ष आधी मगाशी जसं सुशिल्या कर्माला म्हणाले की आपल्या गावातल्या लोकांची आठवण नसते किंवा साहित्य वाचलं जात नाही. ही आठवण मला इथे करून द्यावीशी वाटते की ह्या 50 वर्षांपूर्वी म्हणजे 100 वर्ष नक्की सांगायचं तर 1922 साल फादर फ्रान्सिस्को वाज गिब्राएल यांनी पोर्तुगीजमध्ये 1593 मध्ये ख्रिस्त चरित्रविषयक पुराण लिहिलेलं होतं आणि त्याचं मराठीमध्ये लिखाण देवनागरीमध्ये लिखाण माणिकपूरचे थॉमस दारवाल यांनी केलेलं होतं. माणिकपूर हे आपलं गाव आणि आपल्या गावातल्या त्या माणसाची आपल्याला कितपत माहिती आहे मला माहिती नाही, पण ती एक मराठी दृष्टी अंगातली महत्त्वाची नोंद मला या निमित्ताने करून द्यावीशी होती. 1922 नंतर 1960 साली पुन्हा त्याचं लेखन प्रसिद्ध झालेलं होतं. आणखी एका साहित्याची आठवण करून द्यायची वाटते आणि कार्व्हालो आडनाव जे आहे त्या कार्व्हालो आडनावाने मराठी साहित्यामध्ये बरीच भर घातलेली आहे. सोलापूरमध्ये 1977 साली जे मराठी दृष्टी साहित्य संमेलन झालं 11वं, त्याचे अध्यक्ष होते कवी, पत्रकार आणि कादंबरीकार रॉक कार्व्हालो. हे आमच्या पिढीने पाहिलेले आहे. अतिशय सुंदर वादगीतं लिहिणारे ऋषितुल्य फादर फेलिक्स कार्व्हालो हेही आम्हाला ठाऊक आहे. आता हे सगळे कार्व्हालो एकमेकांशी नात्यात आहेत की नाही मला माहिती नाही, पण बहुतेक सगळे माणिकपूरचे आहेत आणि माणिकपूरची ही मांडतं आहेत साहित्यातली असं वाटतं. टाळ्या वाजवायला आणखी स्कोप आहे. 2000 साली आणखी एक माणिकपूर त्या माणिकपूरमधून आलेलं आहे साहित्यामध्ये. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून डॉक्टर सिसिलिया कार्व्हालो. हे नाव पुढे आलं आणि त्यानंतर एकच राहिलं. वेगवेगळ्या वाङ्मयीन समित्यांच्या वरती नाव आलं त्यांचं, वेगवेगळ्या साहित्य प्रकाराच्या पुस्तकांच्या वरती त्यांचं नाव आलं. प्राचार्य म्हणून त्यांचं नाव आहे. आपण त्यांचा परिचय ऐकले नव्हता, शिमित करून देणार नाही, पण ह्या बाई इतकं मोठं काम करतात की माझ्यासाठी खरंच फार कौतुकाची गोष्ट होती आणि नवलाची सुद्धा होती. कौतुक आजही कायम रंगलेलं आहे, पण नवल मात्र शंभर. त्या पुस्तकाच्या कामाच्या वेळी मला त्यांची कार्यपद्धती दिसली. एखादा प्रकल्प हातात घेतल्यानंतर तो निष्ठेने कसा पार पाडायचा, पूर्णत्वाला न्यायचा, त्याच्यासाठी रात्रीचा दिवस करायचा, हे त्यांचं मी अतिशय जवळून पाहिलेले. त्याच सुमाराला कस आणि कसोटी पाहणारे प्रसंगही त्यांच्या आयुष्यामध्ये आले. त्यालाही त्यांनी अतिशय धैर्याने आणि समर्थपणे तोंड केलेलं आहे. कुठेही त्यांनी आपलं कर्तव्य दक्षता घालवलेली नाही, तर सगळीकडे कर्तव्य पूर्ती करताना मला त्या दिसलेले आहे. अतिशय सुंदर ग्रंथ त्यांना तयार झालेला आहे. प्रत्येक नोंद त्यांनी आपल्या सुबक आणि अतिशय सुंदर अक्षरामध्ये स्वतः लिहून काढलेली आहे. ती तपासून घेतलेली आहे. म्हणजे डोळ्यात तेल घालून काम करणं जे म्हणतात ते सिसिलिया कार्व्हालोने केलेलं आहे. एखादा प्रकल्प नियोजित वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी जी शिस्त लागते ती खरोखर त्यांची वापरण्यासारखी आहे. त्यांना आणखी एक वैशिष्ट्य मला इथे नमूद करावं असं वाटतं की फार बोलणार नाही, एवढं वैशिष्ट्य साठवून थांबणार नाही. त्यांच्या सगळ्या पुस्तकांची शीर्षक अतिशय कल्पक आणि अतिशय आकर्षक आहे. तुम्ही स्टॉलवरती जर पाहिले तर एखाद्या पाहायला मिळतील तुम्हाला ती सगळी पुस्तकं, आणि मी काय म्हणते त्याची खात्री पडते. प्रसारचिंतन ग्रंथाची निर्मिती ग्रंथांनी अतिशय
नोंदवून केलेली आहे आणि मुखपृष्ठ तर आमच्या विजयराज गोरंट्याने अतिशय सुंदर केलेले, समर्पक असं केलेलं आहे. आणि या पुस्तकाच्या हे पुस्तक हा ग्रंथ सिद्ध करत असताना मला माझ्या कुटुंबाला एक खारीचा वाटा उचलता याचा खरोखर आनंद वाटतो, समाधान वाटतं. आणि मी एकदा म्हटलं की मी सिसिलिया काशीकोटांनी लिहितात. एखादा साहित्य प्रकार जर राहिला असेल तर त्यांच्या